यानंतर बघूयात राजकीय बातम्या। जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल। जातीय जनगणनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यात जातीय सलोखा नांदावा हा सरकारचा प्रयत्न असल्याचं केलं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंकडून रेशीमबागेत जात डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। शिंदेंच्या रेशीमबागेत जाण्यावरून संजय राऊतांचा टोला। रेशीमबागेत ते रेशमाचे किडे घेऊन गेले असतील, राऊतांचा निशाणा। तर रेशमाच्या किडात चांगले धागे विणतो असं म्हणत आमदार भरत गोगावलेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। तसंच बाळासाहेबही तिथे येऊन गेलेत अशी करून दिली आठवण। मुख्यमंत्री शिंदेंच्या रक्तात आरएसएसची विचारधारा। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारातून आलेले असल्यानंच आमच्याशी समरूप झाले असंही वक्तव्य। तर दरेकर हिंदुत्वाचे म्हणण्याऐवजी आरएसएस म्हणाले असतील। प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्वाचे नेते। संघ मुख्यालयामध्ये दर्शन घ्यायला विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत। बौद्धिक वर्गाला अजित पवार गट अनुपस्थित राहिल्यानं भाजप नेते प्रवीण दरेकरांचा टोला। तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो। अमोल मिटकरींचा प्रवीण दरेकरांना प्रतिटोला। लोकशाहीप्रमाणे आम्ही त्याचं पालन करतो। राज्याच्या तिजोरीची डुप्लिकेट चावी अजित पवार यांच्याकडे, ओरिजिनल चावी फडणवीसांकडे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला। तर शिंदे गटाला फक्त वाटाण्याच्या अक्षत असाही उल्लेख। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे। सत्र न्यायालयात सुनावणी।